गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सर्व? जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर काही बरेच जणांचा मेसेज आलता, दादा तुम्ही रूमला इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे तर काय केले ते दाखवा. आता ह्या ब्लॉग मध्ये आपण होम टूर करणार आहे, पूर्ण होम टूर करून टाकूया आपला या रूमची. आणि भरपूर सारं काम यांनी केलं होतं. म्हणजे मी जिकडे होते ना 3 मंथसाठी, तेव्हा भरपूर आमचा रूमचं नवीन काय काय एक्सटेन्शन झालेलं आहे. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काय बघायला मिळेल. बाबूचं सामान आम्ही कुठे ठेवतो, काय ठेवतो, कसं ॲडजस्टमेंट करतो सगळ्या गोष्टींचा. तर चला मग आजचं होम टूर खूप भारी असेल. पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. जे नवीन असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू. तर चला मग एंटर केले आपल्या घरामध्ये. सगळ्यात पहिले एंटर केलं जेव्हा तुम्हाला हॉल बघायला मिळेल. आणि हॉल तर आमचा खूप म्हणजे पहिले पण मोठा होता आणि आता एक्सटेन्शन केलं तर अजून जास्त मोठा दिसतोय. चला मग पहिले लाईट ऑन करूया. मग तुम्ही लक्षात येईल आम्ही नवीनच आता बसवलेलं आहे. खूप सुंदर आहे. पहिले पण होतं ते पण छान होतं म्युझिक वाला. मध्ये पण तुम्हाला जायचं लाईट्स मध्ये पण व्हाईट आणि व्हाईट आहे सगळं. पहिले हॉल एरिया बघू शकतो. तिथे सोफा आहे आणि पहिले आपला सोफा एल मध्ये होता, तर आता आपण गॅलरी मोठी केली त्याच्यामुळे असं सोफा क्रॉस ठेवते. पहिले तुम्हाला दाखवते इथपर्यंतच पहिले आमचा हॉल होता. म्हणजे एवढाच जी वॉल आहे ना ही तिथून आमचं एवढीच वॉल आहे. इथनं पूर्ण वाढवलं आहे. तर इकडची पण साईड नवीन आलेली आहे. आपण हॉल बघून घ्या तुम्ही पूर्ण कंटिन्यू. वगैरे फोटोशूट करायला खूप मस्त. लाईट आलं तर अजून जसं शो आलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप लाईट्स आहेत. आणि ती गॅलरी पहिले आमची हाफ होती, तर आम्ही आता तिला बघ कशी बनवलेली आहे. बघू शकतो मस्त वाटते. आणि छान उजेड वगैरे येतो. असं वाटतं बाबू पण आमचा इथे बसतो आणि प्रिपेअर इथे नाही बघत असतो. ते बघू शकतात इतका छान आहे ना. आणि खूप मस्त वाटतं, पहिल्यापेक्षा भारी वाटतं आता खूप आता मला घरामध्ये. आणि चला मग आता आपलं मेन आहे किचन. तर जाऊया किचनमध्ये. वगैरे झालेला किचनमध्ये असं एल टाईपमध्ये ओठ आहे. असं एल टाईपमध्ये जास्त भेटत नाही लोकांना, म्हणजे एवढा एरिया तर किचनमध्ये भेटतच नाहीये. त्याच्यामुळे आम्ही जास्त हा प्रिफर करतो. आणि खूप छान वाटतं आम्हाला. म्हणजे एवढा ओटा आहे ना पूर्ण आम्हाला पुरतो. ते इथे ओव्हन वगैरे एवढं ठेवलंय तरी पण एवढी जागा एवढी स्पेस उरली. आणि वरती बघू शकतात आईची सगळी भांडी आहेत जी मस्तपैकी अरेंज करून ठेवलेली. ताई असताना माहिती त्यांनी तर पूर्ण ही आईने चॉईस केलेली भांडी आणि इथे मांडणी आहे जी आमची डेली आम्ही वापरतो. ही जी भांडी आहे वाघाड आहे. तर आत्ताच आम्ही नवीनच बसवलेला आहे. जो तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये खूप नवीन गोष्टी आमची या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. फोन वगैरे जे पहिल्याच्या ब्लॉग मध्ये नव्हते. आणि हा फ्रीज आहे. आपल्या किचनचं एकदम ओके वाटते. मला पण थोडंसं ना रिनोव्हेशन करायची गरज वाटते. मला तर रिनोव्हेशन करायचंय मला थोडंसं. आपण आता रिनोव्हेशन नाही करू शकत का? कारण आपण आता जस्ट म्हणजे कार घेतली तर आपला बजेट कमी आहे. आता रिनोव्हेशन नाही करू शकत आपण. तुम्हाला माहिती आहे ना मी जे पण काय बोलते ते विचार करूनच बोलते. म्हणजे आता आपण रिनोव्हेशन करू शकतो ते पण बिना टेन्शन. ते कसं? अरे तुम्हाला माहिती नाही का, पिरामल फायनान्स रिनोव्हेशन लोन आपण घेऊ शकतो. ते पण त्यांची जी प्रोसेस आहे ती एकदम इझी आणि कन्व्हिनियंट आहे. आपण घरी बसल्या बसल्या लोन घेऊ शकतो. आपल्याला ना बँकेत जायची पण गरज नाही. अरे वा, हे तर खूप भारी वाटतं. आपण विचार करू या गोष्टीचा. तर गाईज तुम्हाला पण पिरामल फायनान्स लोन बद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली. तुम्हाला त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. तर तुम्ही लिंक टॅप करून नक्कीच त्यांची जी लोन प्रोसेस आहे तुम्ही बघू शकता. चला मग आता पुढचा आपण बेडरूम बघूया. बेडरूम जो रिनोव्हेशन केलेला आहे आम्ही, हा आमचा पॅसेज एरिया आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बेसिन, इकडे टूथब्रश स्टँड आहे जिकडे आम्ही ब्रश वगैरे ठेवतो. आणि इकडे बाथरूम आहे, इकडे एक टॉयलेट आहे जे हॉल साठी यूज होतं फक्त. आणि चला आता एंटर करूया आपल्या बेडरूम मध्ये. हा आहे आपला स्वीट असा बेडरूम. आणि तुम्ही पहिला जो होम टूर बघितलेला त्याच्यामध्ये खूप चेंजेस होते आणि आता खूप रिनोव्हेशन केलेलं आहे बेडरूम मध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता एंटर केल्याच आतमध्ये या. इथे आम्ही पूर्ण म्हणजे जेवढे पण इथे वॉल आहेत ना पूर्ण वॉलपेपर लावले. डोअरला सुद्धा वॉलपेपर लावले. म्हणजे डोअर बंद केलं ना असं वाटत नाही. दरवाजा तुम्ही बघू शकतात असं वाटतं का म्हणजे वॉलच आहे. आणि इकडे पुन्हा माझे पर्स वगैरे असतात. इकडे आपला बेड आहे. आणि इथे तुम्ही बघता ना हा जो आहे ना हे बाबूचं स्टँड आहे. म्हणजे ना बेड रेल आहे. इथे तुम्ही असं ओपन करून म्हणजे बाबू सेफ्टीसाठी आम्ही मागवलेलं. आणि अजून 3 आम्ही मागवणार आहे.
तर चला मग तुम्हाला पहिले दाखवते या रूमची स्पेशालिटी. या रूम मध्ये पहिले ना इथपर्यंतच वॉल होती, तुम्ही बघू शकता, जी म्हणजे चेंज वाटेल टाईल्स मध्ये, तर इथपर्यंतच वॉल होते आणि खूप कमी जागा होती आम्हाला. आणि बाबू व्हायच्या आधीच आम्ही डिसाईड केलं की काहीतरी आपल्या रूम मध्ये आपल्याला रिनोव्हेट करून आपल्याला एक्सटेंड करावंच लागेल आपलं बेडरूम. आणि ते माझ्या नवऱ्याने करून टाकलं. मी 3 months साठी घरी गेलेली तेव्हाच त्यांनी करून घेतला आणि सरप्राईज दिलं होतं माझ्यासाठी. तर इकडे एवढी जागा एक्सटेंड झाली आणि बाहेर पण भरपूर मोठी जागा आपण केलेली आहे एक्सटेंड. हा पडदा पण खूप छान आहे, यांनी चॉईस केलेला. तर आम्ही खूप म्हणजे अशी वस्तू आहेत ती तो म्हणजे नाही का आम्ही डिसाईड करून प्लॅनिंग करून केलेलं आहे. तर मग इथे पण हा बघतात ना मेकअप बॉक्स, हा पण पहिले माझा वेगळा होता जो आपल्या रूम मध्ये बाबांच्या मी दाखवेलच, आणि इथे आहे तो वेगळा आहे. आणि इकडेच आहे तर हे बाबूचं सगळं स्टोरेज बॉक्स आहे, इकडे सगळं बाबूच्या वस्तू असतात. आणि इकडे कोपऱ्यामध्ये माझ्या साड्या असतात ज्या मी सेल करत असते. तर सगळ्यात स्पेशल म्हणजे माहिती तुम्हाला रूम मध्ये ही जी स्पेस आहे ना मला ही एक्स्ट्राची मिळाली. म्हणजे जेव्हा फक्त आपण पाणी ओपन केलं ना तेव्हा एवढंच होतं, नंतर ना आम्ही बघितलं पिलर वाचते बोली, इकडे पिलर नाही, इकडे फक्त असा स्पेस होता. मग इकडे पण आम्ही पूर्ण असं ओपन केलं आणि इकडे पूर्ण स्टोरेज झालंय. म्हणजे आम्ही इन फ्युचर मध्ये जर कपाट बनवून घेतलं ना तर इकडे भरपूर साऱ्या वस्तू बसतील. बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? मस्त एकदम. तिकडे जागा आहे, तिकडे कपडे बाबूचे मी सर्व ठेवलेले आहे. तर गाईस इथे खालती 2 आमचा टेबल आहे, तर आता आम्ही तो वरती केला म्हणजे बाबूच्या कपड्यासाठी. आणि काही दिवसांनी ते पीओपी मध्ये आम्ही लाईट पण लावूया, ते करूया, भरपूर भारी करूया. पुढे पुढे बघा तुम्ही नेक्स्ट होम टूर मध्ये तो भरपूर चेंज असतील. इकडे सगळे बाबूचे आम्ही क्लोज ठेवतो, भरपूर काही वस्तू आहेत. आणि या साईडला सर्व एसकेचे कपडे, या साईडला एसकेचे कपडे, या साईडला आहे ते म्हणजे माझे कपडे. आणि त्या मिस्टर आणि मिसेस कोमल युट्यूब चॅनलचा ती बेबी आहे, एसकेची फेवरेट आहे. आता 2023चा कॅलेंडर आहे, सॉरी गाईस 24 चालू आहे, जुना एक फोटो आहे म्हणून आम्ही तो ठेवलेला आहे. आणि त्या सँडी, कोमल आणि स्वराज नाव आहे. इथे आमचा फोटो आहे लग्नाचा, देशमुख. मला कसा वाटला ब्लॉग, आमचा होम टूर कसा वाटला, तर नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला पण पिरामल फायनान्स कडून लोन हवं असेल आणि काही इन्क्वायरीज असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, नक्कीच टॅप करून तुम्ही चेकआउट करू शकता लिंक.